नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक अलंकार. या घटकावर आधारित आपण महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्नोत्तरे घेणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पाणी पाणी झाले यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 यमक, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 अनुप्रास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यमक. आपला पुढचा प्रश्न आहे, सोन्याचा पाऊस पडला यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक, पर्याय 4 रूपक. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे, सूर्य हसला यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूपक. आपला पुढचा प्रश्न आहे, अश्रूंनी नदी भरली यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे, हसऱ्या फुलांनाही आसवांचे डाग असतात यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विरोधाभास. आपला पुढचा प्रश्न आहे, तो पर्वतासारखा भक्कम आहे यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, तुझा स्पर्श म्हणजे वसंत ऋतूची चाहुल यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 श्लेष, पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूपक. आपला पुढचा प्रश्न आहे, गाईच्या दुधाला सोन्याचा भाव आहे यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 विरोधाभास, पर्याय 3 श्लेष, पर्याय 4 यमक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्लेष. आपला पुढचा प्रश्न आहे, काळ्या कपाळावर चंदनाचे टिळे यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 विरोधाभास, पर्याय 3 श्लेष आणि पर्याय 4 यमक. आणि ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विरोधाभास. आपला पुढचा प्रश्न आहे, सागरासारखी अथांग नजर
यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 स्लेश आणि पर्याय 4 यमक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, चमचमणाऱ्या चंद्रकिरणांतून चांदणी चमकते. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 यमक, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 अनुप्रास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुप्रास. आपला पुढचा प्रश्न आहे, सूर्यासोबत तोही चमकत होता. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 स्लेश आणि पर्याय 4 यमक. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्लेश. आपला पुढचा प्रश्न आहे, त्याची नजर म्हणजे बाण आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 रूपक, पर्याय 4 यमक. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रूपक. आपला पुढचा प्रश्न आहे, त्याचा आवाज विजेच्या कडकडाटासारखा आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 यमक, पर्याय 4 रूपक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, तो पर्वतासारखा भक्कम आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, त्याचे हृदय म्हणजे लोखंड आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रूपक.